लाईन मध्ये ज्या काही 3 खिडक्या दिसतात का, त्या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगडी चौहत्र आहे, ज्याच्यावरती आपल्या राजाचं पूर्वीपार 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. मग त्या 32 मणाचं वजन तरी काय होतं, तर 1 मण म्हणजे 40 किलो. असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन तिथे होतं. एका बाजूला राण्या बसायच्या, अष्टप्रधान मंडळ बसलं होतं, छत्रपती शिवरायांचे 2 चिरंजीव संभाजी महाराज, राजाराम महाराज बसले होते आणि औषधी 6 लोकांनी भरले होते. हा दरबार तसा भरला होता, तो आनंद सोहळा का असेल याची कल्पना करू शकत नाही. छत्रपती शिवाजीराजे 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले. रायगडावरील कोणत्याही देवदेवतांना राजे विसरले नव्हते. राजे रायगडाच्या राजसदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी नगारखान्यासमोर भले मोठे 2 हत्ती ठेवले होते आणि त्या हत्तीचे एक अंबारी तयार केली होती. राजे त्या अंबारीमध्ये बसले. पहिल्यांदा जगदीश्वराला गेले, आई भवानी देवीला साकडं घातलं, गडदेवता शिरक्या मातेला राजे नतमस्तक झाले आणि पुन्हा आपली अंबारी या नगारखान्याच्या समोर येऊन थांबली. राजांवरती फुलांचा वर्षाव झाला. नगारखान्याने ढोल तसे नगाडे वाजू लागले होते. पण ज्यावेळी राजांचं पहिलं पळ या रायगडाच्या राजसदरेवरती पडलं ना, तर इथल्या त्या 6000 लोकांनी आपल्या डोक्यातले भगवे फेटे काढले आणि प्रत्येकाने झुकून लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारतायत. पण ज्यावेळी स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले, त्यांनी आपल्या आऊसाहेबांना पाहिलं, सिंहासनाला पाहिलं, त्याच वेळी त्या मातेच्या डोळ्यामध्ये त्या आनंदाचे अश्रू होते. गावसाहेब, या आनंदाच्या सोहळा राजांच्या डोळ्यात अश्रू का असावे? त्याचं कारण होतं की राजांना या 6000 लोकांसमोर आपल्या जीवाभावाचे मावळे कोणच पाहायला भेटत नव्हतं. महाराज आपल्या पहिल्या पायरी जेव्हा नतमस्तक होण्यासाठी जातात, त्याच वेळी आपल्या आऊसाहेबांना म्हणतात की आऊसाहेब, आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा बंदर, माझा ताना कुठेच दिसत नाही. आऊसाहेब, स्वराज्याची जी दुसरी पायरी चढतोय. राजा, लाखाचे पोशिंदे तुम्ही, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे नुकतेच त्या नेसरीच्या खिंडी प्रतापराव गुजर, मुरारबाजी, वेढ्यात मराठे, वीर दौडले 7, असंख्य वीर मावळ्यांची नावं घेत लठलठत्या पाणीराजे स्वराज्याच्या सिंहासनाच्या दिशेने पुढे निघाले. काशीचे गागाभट्ट 2 पावलं पुढे राजांच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं. हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. शतधारांनी राजांचा अभिषेक झाला. 1000 मोहऱ्या उधळल्या गेल्या आणि त्या सिंहासनाच्या मागून एका गुलजुबदाराने ललकारी दिली. मी ललकारी देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जय म्हणायचं. समोर बघा, आपण एकदा ललकार देऊया की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की